नमस्कार, मी वनरक्षक जयश्री भला। आज आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत वन हक्क प्लॉट पाहणी दौरा असल्या कारणाने आदिवासी एकात्मिक आदिवासी प्रकल्प शहापूरचे प्रकल्प अधिकारी काळपांडे सर आम्हाला दौऱ्यानिमित्त भेटले। त्यांनी आमची विचारपूस केली। तर आम्ही तिघी पण आदिवासी समाजाच्या ठाकर समाजाच्या मुले आहेत। आमचं शिक्षण 5वी पासून ते 12वी पर्यंत शासकीय आश्रमशाळामध्ये झाले असून शासकीय आश्रमशाळामध्ये चांगल्या प्रतीचं शिक्षण दिलं जातं। आज तिथे आमचं शिक्षण झाल्यामुळे आज आम्ही वन विभागामध्ये वनरक्षक या पदावर कार्यरत आहेत आणि आदिवासी डिपार्टमेंटमध्ये प्रत्येक सोयी सुविधा चांगल्या प्रकारे दिल्या जातात। काही लोकांचा गैरसमज आहे की आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत आश्रमशाळेवर सोयी सुविधांचा अभाव आहे, पण मी 5वी पासून 12वी पर्यंत मुरबाड तालुक्यातील मोरुशी आश्रमशाळेत शिकलेले आहे आणि माझा 12वी 2016ला झाली। 12वीमध्ये फर्स्ट पण आले। मला आपल्या आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत आपले आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा साहेब असताना मला त्यांच्या हस्ते पारितोषिक पण वितरण झालं शेनवे आश्रमशाळेवर। आणि आज आम्ही वन विभागामध्ये महिला भगिनी बऱ्याच अजून आमच्या मैत्रिणी आहेत। आम्ही 8 ते 10 मुली आज टोकावडे मुरबाड विभागामध्ये वन विभागामध्ये कार्यरत असून ठाणे जिल्ह्यामध्ये अनेक महिला कर्मचारी आपल्या आदिवासी विभागामध्ये आश्रमशाळेमध्ये शिक्षण झालेल्या मुली आज अनेक क्षेत्रामध्ये सरकारी खात्यामध्ये सेवा करत आहेत। तर खरोखरच आम्हाला पण अभिमान वाटतो की आम्ही आदिवासी विकास आश्रमशाळेच्या शाळांमध्ये शिकून आज वनसेवेमध्ये रुजू झालेला आहेत आणि सरांना भेटून आम्हाला खूप छान वाटलं। यापुढे आदिवासी विकास विभागामध्ये त्यांनी खूप चांगले काम करावे। आमच्यासारखे अनेक विद्यार्थी त्यांच्या शिक्षण सुविधांची वाट बघत आहेत। त्यांना योग्यरित्या ज्या सुविधा सरांकडून देता येतील त्या दिल्या तर अजून आदिवासी विभागामधून अनेक आदिवासी विद्यार्थिनी खूप मोठ्या पदावर शिक्षण घेऊन पोहोचतील आणि सरांनी असंच कार्य करत राहावं। धन्यवाद। दोन्ही मुली अजून आपल्या शाळेतल्याच आहेत, आश्रमशाळेत। आणि हिची शौर्य गाथा थोडीशी ऐकून आपण थोडंसं पुढे घ्या, दुसरी क्लिप